जय हिंद मित्रांनो, पोलीस भरती 2017 ते 2024 पर्यंत इतिहास या विषयावर आलेल्या सर्व प्रश्नांचा हा भाग 3 आहे. जर भाग 1 आणि 2 आतापर्यंत आपण बघितला नसेल तर भाग 1 आणि 2 अगोदर बघून घ्या. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर सुरू करूया भाग 3 वरील प्रश्न. आजचा पहिला आणि 101 वा प्रश्न आहे, विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते? विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक आहे एम्पियर. 102 वा प्रश्न, रिश्टर स्केल खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? तर रिश्टर स्केल हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. पुढचा प्रश्न, वारंवारतेचे म्हणजे फ्रिक्वेन्सी SI एकक काय आहे? तर वारंवारतेचे SI एकक आहे हर्ट्झ. 104 वा प्रश्न, एक हॉर्स पॉवर म्हणजेच एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? तर एक हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. 105 वा प्रश्न, नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कुठे वापरतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, समुद्रामध्ये अंतर मोजणे. पुढचा प्रश्न, ओहम हे एकक म्हणजे युनिट कोणती मूलभूत राशी मोजण्याकरिता उपयोग करतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रोध म्हणजेच इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. 107 वा प्रश्न, शक्तीचे एकक काय आहे? शक्तीचे एकक आहे वॅट. पुढचा प्रश्न, डेसिबल हे टिंबटिंब मोजण्याचे एकक आहे. डेसिबल हे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. 109 वा प्रश्न, समुद्राची खोली मोजण्याचे शास्त्रीय परिमाण कोणते? समुद्राची खोली मोजण्याचे शास्त्रीय परिमाण आहे फॅदम. 110 वा प्रश्न, क्युसेक हे टिंबटिंब मापनाचे साधन आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पाण्याचा प्रवाह. 111 वा प्रश्न, MKS पद्धतीत चाल या भौतिक राशीचे एकक कोणते? MKS पद्धतीत चाल या भौतिक राशीचे एकक आहे मीटर प्रति सेकंद. 112 वा प्रश्न, ऊर्जा मापनाचे MKS पद्धतीत एकक कोणते? ऊर्जा मापनाचे MKS पद्धतीत एकक आहे जूल. 113 वा प्रश्न, सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता कशात मोजतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, किलोग्राम पर मीटर क्यूब. 114 वा प्रश्न, टिंबटिंब दाबाचे एकक आहे? तर दाबाचे एकक आहे पास्कल. 115 वा प्रश्न, ध्वनीची तीव्रता खालीलपैकी कशाने मोजली जाते? ध्वनीची तीव्रता ही डेसिबल मध्ये मोजली जाते. 116 वा प्रश्न, प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? प्रकाशाची तीव्रता हे फोटोमीटर मध्ये मोजतात. 117 वा प्रश्न, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? ध्वनी प्रदूषण डेसिबल मध्ये मोजतात. 118 वा प्रश्न, हर्ट्झ हे टिंबटिंब मापनाचे एकक आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वारंवारता. पुढचा प्रश्न, प्रकाश वर्ष कशाचे एकक आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अंतर. 120 वा प्रश्न, 37 डिग्री सेल्सिअस बरोबर किती? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 98.6 फॅरेनहाइट. 121 वा प्रश्न, एक मेट्रिक टन टिंबटिंब किलोग्रॅम. एक मेट्रिक टन म्हणजे 1000 किलोग्रॅम. 122 वा प्रश्न, 1 किलोबाईट म्हणजे टिंबटिंब. 1 किलोबाईट म्हणजे 1024 बाईट. 123 वा प्रश्न, 1 मिलीव्होल्ट बरोबर किती? 1 मिलीव्होल्ट म्हणजे 10⁻³ पुढचा प्रश्न, समुद्राची खोली मोजण्याचा साधनाला टिंबटिंब म्हणतात.
समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला फॅथोमीटर म्हणतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? हृदयाचे ठोके हे स्टेथोस्कोपने मोजले जातात. 126वा प्रश्न, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? विद्युत प्रवाह मोजण्यासाठी गॅल्व्हनोमीटर यंत्र वापरतात. 127वा प्रश्न, अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? अल्टीमीटर हे उपकरण समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी वापरतात. पुढचा प्रश्न, रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजले जाते? तर रक्तदाब स्पिग्मोमॅनोमीटर या साधनाच्या सहाय्याने मोजले जाते. 129वा प्रश्न, तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर करतात. 130वा प्रश्न, 10 अश्वशक्ती बरोबर किती वॅट? 10 अश्वशक्ती म्हणजे 7460 वॅट. 131वा प्रश्न, खालीलपैकी कोणते सूत्र किंवा समीकरण न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, F = ma. 132वा प्रश्न, सेंटीग्रेड व फॅरेनहीट तापमान कोणत्या तापमानावर समान असते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, -40. 133वा प्रश्न, m म्हणजे वस्तुमान असलेली वस्तू v या चालीने गतिमान असेल तर त्याची गतिज ऊर्जा टिंबटिंब. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ½ mv². 134वा प्रश्न, पृथ्वीवर 90 किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर टिंबटिंब असेल? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 15 किलोग्राम. 135वा प्रश्न, यवतमाळमध्ये एका व्यक्तीचे वजन 120 किलोग्राम असेल तर त्याच व्यक्तीचे चंद्रावर वजन किती असेल? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 20 किलो. 136वा प्रश्न, आकाश सर्वत्र निळे दिसते कारण याचे समजून घ्या. सगळं उत्तर बरोबर आहे. वरील सर्व बरोबर उत्तर होईल. 137वा प्रश्न, उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा आभास पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पूर्ण आंतरिक परावर्तन. 138वा प्रश्न, टिंबटिंबमुळे अवकाश निळ्या रंगाची दिसते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, प्रकाश परावर्तनामुळे. 139वा प्रश्न, आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्खलन. 140वा प्रश्न, खालीलपैकी कोणती किरणे प्रभाररहित असतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गॅमा किरणे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मायोपिया. 142वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या लहरी वटवाघूळाच्या पंखातून निर्माण होतात जेणेकरून वटवाघूळ काळोखात उड्डाण करू शकतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अल्ट्रासॉनिक लहरी. 143वा प्रश्न, सोनार पुढीलपैकी कशाचे लघुरूप आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग. 144वा प्रश्न, ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो स्थायी रूपात. 145वा प्रश्न, ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये जास्त असतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ॲल्युमिनियम. पुढचा प्रश्न, इंद्रधनुष्यात वरून अनुक्रमे 3ऱ्या क्रमांकावर असणारा रंग कोणता? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पिवळा. 147वा प्रश्न, मानवी ध्वनी म्हणजे साऊंड ऐकण्याची मर्यादा किती आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. 148वा प्रश्न,
जेव्हा शुभ्र प्रकाश लोलकावर म्हणजेच प्रिझमवर आपाती असतो तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोनातून वळतात. या 7 रंगांपैकी कोणता रंग अनुक्रमे सर्वात कमी व सर्वात जास्त वळतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लाल रंग व जांभळा रंग. 149वा प्रश्न. खालीलपैकी सर्वात कमी अपवर्तनांक म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा असतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हवा. असा शेवटचा प्रश्न. 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग टिंबटिंब असतो. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 344 मीटर प्रति सेकंद.